मनाली जी बनवणार आहेत मलाई सँडविच, साहित्य काय लागणार आहे याला? साहित्य मलाई लागेल, दुधाची नॉर्मल आपली, ब्रेड आहे, बटर, मीठ, उकडून स्मॅश केलेला बटाटा, कोथिंबीर, पुदिना, मिरचीची पेस्ट आहे, धने जिरे पूड आहे, भाजलेला रवा आहे आणि कांदा, टोमॅटो. सुरुवात करायची? हो. काय पाहिजे? उकडून स्मॅश केलेला बटाटा लागेल आधी. ही रेसिपी तुम्ही कुठे शिकलात का? तुम्ही ऍक्च्युली आईचीच आहे. हो, तुमच्या आईचीच आहे. साय लागेल. तुम्ही लग्न झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी बनवायला सुरुवात केली असेल? नाही, त्याच्या आधीपासूनच मग तेव्हा किंवा त्यानंतर कधी अशी डिश तुम्ही एखादी बनवायला घेतली आणि फसली, असं काही झालंय का? फसलेली एकही डिश नाही. एकही डिश फसली नाही? आता म्हणजे जे बनवलं ते एकदम हिट का? हो. नवरा तुमचा कधी काय फरमाईशी करतो जास्त? फरमाईश व्हेजच्याच असतात जास्त, आणि बँक हॉलिडे वगैरे असेल तर म्हणजे जास्त फरमाईश असते. म्हणजे काय असते? काय हॉलिडेला वगैरे मिसळ पाव, पावभाजी, पुलाव. मग ते तिखट चालतं त्यांना? हो हो हो, तिखटच चालतं ना. हा, बरोबर, तिखटच चालतं इथे. अजून मिक्स करून घ्यायचा. भाजलेला रवा लागेल तर. अच्छा, सगळा लागेल? एवढा नाही लागणार, 2 चमचे तरी लागेल. तुमचे मिस्टर फार बोलके नाहीयेत असं म्हणत, मग तुम्ही फार बोलता का? हो, मला खूप लागतं बोलायला. म्हणून त्यांना गप्प बसावं लागतं का? असं आहे का? असं काहीच नाहीये. असं नाहीये ना की तुम्ही बोलता म्हणून ते नाही, आधीपासूनच आहे. मग कसं तुम्ही त्यांना बोलतं करता? काय त्यांचा आवडीचा विषय आहे? विषय तर असं नॉर्मली फॅमिली विषय तर खूपच आहेत, पण बोलकं करावं लागतं. म्हणजे जास्त इन जनरल बोलतच नाही ते, आणि अनोळखी माणसांशी तर नाहीच नाही बोलत. धने जिरे पूड लागेल आपल्याला, मीठ. मोस्टली इकडच्या फॅमिली मधले असेच आहेत सगळे, न बोलणारे, शांत शांत, कमी बोलणारे. बरोबर. पण तुम्हाला असं मग प्रॉब्लेम आला का कधी? कारण तुम्हाला फार बडबड करायची सवय आहे, खूप प्रॉब्लेम येतो मला इकडे. पण इकडे आता मी माहेरी म्हणजे सगळे बोलणार आहेत, एक आई सोडून. आई जास्त बोलत नाही, अनोळखी माणसांशी तर नाहीच. प्रत्येकाचे स्वभाव असतात, काहींना बोलायला वेळ लागतो, खुलायला वेळ लागतो. कांदा, टोमॅटो. बरं. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बरं. तुमच्या आईचं आणि तुमच्या मिस्टरांचं रिलेशन कसं आहे? म्हणजे ते पण मिस्टर जास्त बोलतच नाहीत ना, कोणाशीच बोलत नाही. एक त्यांचे आई वडील सोडले तर बाकी कोणा, आणि एक भाऊ आहेत त्यांच्या बरोबरच फ्रेंडली गप्पा मारतात, पण इतर कोणाबरोबर नाही. बरोबर. इथे शांतताप्रिय वातावरण, सगळं शांतताप्रिय आहे. म्हणजे आधी तुमच्याकडे एक छोटासा बालगोपाळ आला तरच कदाचित सगळं असं सायलेन्स प्लीज असतं घरामध्ये रोजच. इथे हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट लागेल. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ते ब्रेडला लावून शॅलो फ्राय करून घेऊया आपण. अच्छा, हे ब्रेड मध्ये भरायचं आणि मग शॅलो फ्राय करायचं बटर सोबत. ठीक आहे, चालेल. मग आपण ही तयारी करूया. आता हे मिश्रण भरूया. ब्रेडला आधी बटर लावून घेऊ आपण. तुमचं लग्न कसं झालं? लव्ह मॅरेज झालं. लव्ह मॅरेज? म्हणजे ते अजिबात बोलत नाही आणि तुम्ही एवढ्या बोलता, मग लव्ह झालं कसं? त्यांना विचारावं लागलं होतं कसं झालं ते. ऍक्च्युली आम्ही तिकडे लोअर परेललाच राहतो ना, तर तिथे आम्ही म्हणजे थोडे ओळखीचे पण आहेत ते आधीपासून, आणि समोरासमोरच असं राहत होतो असं. पण इकडे आल्यानंतर म्हणजे घेतलं सगळ्यांनी समजून वगैरे. आणि फार असे प्रॉब्लेम वगैरे प्रॉब्लेम नाही आलेत असे, पण घेतलं घरातल्यांनी, दोन्ही घरातल्यांनी सांभाळून घेतलं. म्हणजे कोणाकडनं विरोध वगैरे असं काही नव्हतं? विरोध तर होताच ना पप्पांचा. तुमच्या वडिलांचा विरोध? हो, वडिलांचा विरोधच होता. अच्छा. पण घेतलं. आता आहे सगळं नॉर्मल. आता एवढा सुखी संसार तुमच्या दोघांचा चाललाय म्हटल्यावरती ते पण खुश आहेत. हो, खुश आहेत सगळे. अजून करून घेऊयात आपण. आणि मग हे शॅलो फ्राय करायचं? हो, शॅलो फ्राय करायचे. हो, पॅन मध्ये शॅलो फ्राय करून घेऊ. ठीक. हे
बटर लावून घ्यायचं आधी. बटर थोडं लागेल. कुरकुरीत होते ना याच्यामुळे छान. आपण हे असं टोस्टर मध्ये पण घालू शकतो. सँडविच मेकर टोस्टर मध्ये पण टाकू शकतो. दोन्ही बाजूनी शॅडो फ्राय करूया चांगलं. नेहमीचं सँडविच खाऊन हे थोडं वेगळं आहे. हो, नेहमी काकडी बीट व्हेज सँडविच त्याचा कंटाळा येतो. त्यामुळे काहीतरी वेगळं. आपण दोन्ही बाजू करून घेऊया छान आणि मग नंतर कापायचे का ते? हा ट्रायंगल शेप मध्ये कापून घ्यायचे. ठीक आहे, तोपर्यंत आमचे प्रेक्षक साहित्य आणि कृती लिहून घेते. क्रीम सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दुधावरची साय, ब्रेड, बटर, मीठ, उकडून कुस्करलेला बटाटा, कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिना पेस्ट, धणे जिरे पूड, भाजलेला रवा, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून मॅश केलेला बटाटा घेऊन त्यामध्ये दुधावरची साय, भाजलेला रवा, धणे जिरे पूड, मीठ, टोमॅटो आणि कांदा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट घालावी. ब्रेड स्लायसेसना बटर लावून त्यामध्ये हे बटाट्याचं मिश्रण भरावं. थोड्याशा बटरवर पॅन मध्ये भाजून क्रीम ग्रिल्ड सँडविचेस सर्व्ह करावी.